शिक्षणाच्या आईचा घो असं म्हटलं तरी चालेल। कारण प्रत्येकजण आपल्या मुलाला कोणी पुण्याला शिक्षणासाठी पाठवतं, कोणी लातूरला पाठवतं, कोणी मुंबईला पाठवतं। एवढंच नाही तर दिल्लीपर्यंत आपण आपल्या मुलांसाठी काही पण करायची तयारी असते आणि आपल्या मुलांना बाहेर गावी आपण शिकण्यासाठी पाठवतो। परंतु अशा काही घटना घडतात की मन सुन्न करून टाकते आणि आपण या व्हिडिओमध्ये तेच आपण बघणार आहोत की नेमकं मुलांवर अत्याचार कुठं झाला आणि कुठल्या पद्धतीने त्या मुलांवर अन्याय अत्याचार झाला आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, प्रत्येकजण कबाड कष्ट करतो ते आपल्या घरच्यांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या भावी पिढीसाठी। कारण येणारी पिढी जर चांगली निघाली तरच आपलं काहीतरी भविष्य आहे असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं आणि म्हणूनच प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी काहीही किंमत मोजायची तयारी असते आणि आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात। कष्टाचे अनेक प्रकार आहेत, कोणी बौद्धिक कष्ट करतं, कोणी शारीरिक कष्ट करतं, परंतु या कष्टाच्या जोरावर आपल्या मुलांना शिकवण्याचं काम प्रत्येक पाल्यकर्ते, प्रत्येक आईवडील करतात। मित्रांनो, कोणी मुंबईला पाठवतं, कोणी पुण्याला पाठवतं, कोणी नाशिकला पाठवतं, कोणी दिल्लीला पाठवतं, तर कोणी आपल्या जिल्ह्यांतर्गत एखाद्या हॉस्टेलमध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये, आश्रमामध्ये आपल्या मुलाला शिक्षणासाठी पाठवण्याचं काम करतात। आणि मित्रांनो, असं काही घटना घडती की मन सुन्न होतं। असाच प्रकार बीड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये घडला। कारण त्या ठिकाणी 5वी 6वीचे मुलं फक्त लघवी आणि संडासचे भांडे साफ न केल्यामुळं त्या मुलाला एवढं मारतात की बॅट, बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी मारण्यात येतं। कारण एखाद्या मुलांवर, ज्या मुलाला मारहाण झाली आणि ज्या मुलाचे आईवडिलांनी ही मारहाण बघितली असेल त्या आईवडिलांना काय वाटलं असेल मित्रांनो, ही कल्पना आपण न केलेली बरी। देशामध्ये, जगामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात की आपण ते बघून देखील आपण न बघितल्यासारखं करतात। परंतु आपल्या आजूबाजूला एखादी जर घटना घडली तर त्या घटनेला आपण मन सुन्न होऊन जातं। अशीच घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परळी या ठिकाणी घडली। एक खाजगी विद्यालय एक संस्था चालक चालवतात आणि या संस्थेमध्ये बाहेरचे 11वी 12वीचे मुलं येऊन कवळ्या लहान लहान मुलांना मारहाण्याचं काम मित्रांनो एवढा बिनजरप मारतात की आपण ते बघूही शकत नाहीत। एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या कवळ्या किराळ मुलांना कसे हे 11वी 12वीचे मुलं बिनजरप मारत आहेत आणि ते मुलं, लहान लहान मुलं किंकाळ्या फोडत आहेत, वरडत आहेत, तरी देखील ह्या मुलांनी त्यांना मारण्याचं काम केलं आहे। मित्रांनो, ज्या मुलांनी या मुलांना मारलं आहे ते पण नाबालिग आहेत आणि मार खाणारे पण नाबालिग आहेत। परंतु विषय हा आहे की ज्या मुलांनी मारलं त्याच्या आईवडिलांवर केसेस दाखल झाल्या पाहिजेत, तरच या घटनेला कुठंतरी न्याय मिळेल। मित्रांनो, आज हा व्हिडिओ प्रसारमाध्यमावर आणि जे काही सोशल मीडिया आहे या सोशल मीडियावर व्हायरल वाऱ्यासारखा झाला आहे। परंतु खरंच मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर कुठलाही
आई वडील आपला मुलगा बाहेर टाकण्यासाठी धजवणार नाहीत किंवा बाहेर पाठवणार नाहीत असं मला तरी वाटतं. कारण मित्रांनो, हा प्रकार जो झाला आहे तो प्रकार खूप निंदनीय आहे, खूप निषेधकारी आहे. कारण एखाद्याच्या जीवावर आपण आपला मुलगा मुलगी आपण शिक्षणासाठी बाहेर पाठवतो, पूर्ण जबाबदारी आपण त्याच्यावर ठेवतो की माझा मुलगा तिथं शिकत असेल, त्याला खायला भेटत असेल, प्यायला भेटत असेल, तो संस्था चालक त्याची पूर्ण काळजी घेत असेल असं प्रत्येकाच्या आईवडिलाला वाटतं. परंतु असं होत नाही मित्रांनो. हा जो बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला खूप निंदनीय आहे. आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्या आईवडील कधीही आपल्या मुलाला बाहेर पाठवणार नाहीत. असं म्हणील की आपला मुलगा शिकला काय नाही शिकला काय आपल्या डोळ्यासमोर आहे, परंतु आपल्या डोळ्याच्या व्यतिरिक्त असे काही कृत्य किंवा अशा काही घटना घडतात की जे आपल्याला पण माहीत नसतात. कारण एखाद्याच्या मुलांवर बाहेर अत्याचार होत असेल तर त्या बिचाऱ्या आईवडिलाला काय माहिती की बाहेर माझ्या मुलावर काय घटना घडत आहे, माझ्या मुलीवर काय घटना घडली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच बोध घेतला पाहिजे आणि आपले मुलं आपली मुली यांच्याकडं जातीने लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलावर काही अत्याचार तर करत नाहीत ना, मारहाण तर करत नाहीत ना, मुलांना विश्वासात घेऊन आपण विचारलं पाहिजे आणि आपल्या मुलांकडं लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण 200-500 किलोमीटरवर आपला मुलगा पाठवतो फक्त त्या संस्था चालकाच्या जीवावर, परंतु त्या संस्था चालकाचं लक्ष नसतं आणि असे अघटित प्रकार घडतात. मित्रांनो, त्याच मुलाच्या जर एखाद्या मुलाला जर मेंदूला मार लागला असता किंवा लागला असेल तर त्या मुलाचं काय झालं असेल आणि त्या मुलाच्या आईवडिलांना जर कळालं असेल की माझ्या मुलाला माझ्या मुलीला एवढं बिनजरप मारलं आहे, एखाद्या जनावराप्रमाणे मारलं आहे, तर त्या आईवडिलाची काय दशा झाली असेल हे आपण मित्रांनो समजू शकतो. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओविषयी काय वाटलं, चालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का? तर आम्हाला या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.